न्यूज 18 लोकमत आणि वामन हरी पेठे ज्वेलर्स प्रस्तुत मुक्ता सन्मान 2025 या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करते। तर आता लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड आपण आणखी एका अशा महिलेला देणार आहोत। कोण आहेत त्या? एक ऑडिओ व्हिज्युअल बघूयात। वीणा गवाणकर या नावासोबत आठवतो कार्व्हर। 80च्या दशकात आलेल्या या पुस्तकाच्या 42 आवृत्ती आल्या। इंटरनेट नसलेल्या जगात वीणाताईंनी मराठी वाचकांना कार्व्हरची ओळख करून दिली। डॉक्टर आयडा स्कडर, रोझलिन फ्रँकलिन, गोल्डा मेयर, डॉक्टर रेमंड डिटमास अशी किती नावं घ्यावीत। जगभरातील कर्तृत्ववान लोक भेटली ती वीणाताईंच्या याच लेखणीमुळे। वीणाताईंची पुस्तकं वाचल्यावर त्या माणसाला प्रत्यक्ष भेटल्याचा अनुभव वाचकाला येतो। नावाजलेल्या महाविद्यालयात ग्रंथपाल म्हणून ताईंनी करिअरला सुरुवात केली। त्या काळात जे मिळेल ते त्यांनी वाचून काढलं। या वाचनातून प्रेरणा घेत त्या चरित्र लेखनाकडे वळल्या। ताईंनी एक जगच मराठी वाचकाला खुलं करून दिलं। एखाद्या व्यक्तीचा अभ्यास करणं, त्याचं विश्लेषण करणं आणि मग त्याचं चरित्र वाचनीय करणं हे आव्हान ताईंच्या लेखणीनं सहज पेललं। गेली 4 दशकं मराठी वाचकांना समृद्ध करणाऱ्या वीणाताईंना न्यूज 18 लोकमत मुक्ता जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करत आहे। आज जीवन गौरव पुरस्कार स्वीकारण्यासाठी वीणाताई गवाणकर यांना मी सन्मानपूर्वक मंचावर विनंती करते येण्याची। पंकजाताई मुंडे यांना मी विनंती करते की त्यांनी सन्मान चिन्ह देऊन सन्मान करावा त्यांचा। त्याचसोबत मंत्री आदितीताई तटकरे यांना विनंती की सन्मानपत्र वीणाताई गवाणकर यांना द्यावं। खरं तर पुरस्कार खूप असतात, पण खरं तर ज्या पुरस्कारांच्या मुळे त्या पुरस्काराचाच सन्मान होतो अशी काही व्यक्तिमत्व आहेत। या व्यक्तिमत्वांच्यामुळे आपण खरं तर मला असं वाटतं की हा मुक्ता सन्मान आणि या सन्मानाचा या पुरस्काराचाच हा गौरव आहे। जी काही एकूण आपल्याला येणाऱ्या काळामध्ये पोकळी दिसते आणि त्या पोकळीमध्ये ज्या माणसांनी येणाऱ्या काळामध्ये जर का काही कॉन्ट्रीब्यूट करून ठेवलं असेल, काही देऊन ठेवलं असेल आपल्या समाजाला, तर त्या या व्यक्ती आहेत। इतकं प्रचंड काम करून ठेवलेलं आहे। म्हणते मला एकच प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही ही सगळी इतकी कामाची ऊर्जा आमच्या पिढीला देऊन कशी जाणार आहात ते आम्हाला सांगा, कारण आमच्या पिढीला ही ऊर्जा फार गरजेची आहे। प्रथम मला हा न्यूज 18ने सन्मान दिला म्हणून आभार मानते आणि आपण सर्वजण शेवटपर्यंत तो सन्मान बघायला थांबलेले आहात म्हणून आपल्या सर्वांचे आभार मानते। निवड ही काही कठीण नाही। तुम्ही ज्या पद्धतीने महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून जे टॅलेंट शोधलं किंवा एकापेक्षा एक वेगळे वेगळे जे पैलू धाडसाचे शोधले, हीच माझं लहानपण अतिशय खेड्यात गेल्यामुळे पुस्तकातून मी अशी धाडसं शोधली। माझे वडील फौजदार होते। गोळी घालणं किंवा लाठीमार करणं हेच धाडस नाही, तर आउट ऑफ बॉक्स जाऊन काहीतरी वेगळं करणं, तुमच्या नेहमीच्या वहिवाटीपेक्षा वेगळं करणं हे सुद्धा एक वेगळं धाडस असतं। या धाडसाची कल्पना लहानपणी मिळाली आणि माझं जरी खेड्यात बालपण गेलं असलं तरी ह्या खिडक्या ज्या मला उघड्या मिळाल्या पुस्तकांच्या, त्याच्यामुळे मी अनेक दारं नंतर उघडली आणि मी जेव्हा लायब्ररीयन झाले तेव्हा मला हे बाहेरचं जग दिसलं आणि बाहेरच्या जगातली हे नुसतेच काही पराक्रम करणारे लोक नाहीत, तर एकूणच मानवी जीवनाचा स्तर उंचावणारे लोक मला भेटल्यानंतर हे सांगितलंच पाहिजे एवढ्याच एका भावनेने मी हे लिहिलं। वीणाताई खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद, तुम्ही इथे आलात आणि मुक्ता जीवन गौरव पुरस्काराचा स्वीकार केलात। धन्यवाद। मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही स्थानापन्न व्हावं। वामन हरी पेठे ज्वेलर्सचे विश्वनाथ पेठे यांना मी मंचावर येण्याची विनंती करते। न्यूज 18 लोकमतचे संपादक मंदार फणसे यांना विनंती करते की त्यांनी विश्वनाथ पेठे यांचं स्वागत करावं आणि यानंतर लगेचच मुक्ता जीवन गौरव पुरस्कार ज्या महिलेला आपण यानंतर देणार आहोत त्यांच्या संदर्भात आपण एक आधी ऑडिओ व्हिज्युअल बघूयात। अभिनय क्षेत्रातील तेजस्वी रोहिणी नक्षत्र केवळ मराठीच नाही तर हिंदी, गुजराती,
तेलुगू भाषेतील नाटक, सिनेमा आणि मालिका विश्वात आपल्या विविधांगी भूमिकांनी रसिक प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री म्हणजे रोहिणी हट्टंगडी. अटनबरो यांच्या गांधी सिनेमात साकारलेल्या कस्तुरबा गांधींच्या लक्षवेधी भूमिकेपासून ते 4 दिवस सासूचे मधील आशालताबाई, शिवाय चालबाज चित्रपटातील खलनायिका, अग्निपथ सिनेमातील व्रतस्थायी, सारांशमधील तरुण मुलगा गेल्यावर नवऱ्याच्या पाठीशी उभी राहणारी खंबीर बायको आणि हो, अगदीच अलीकडे सांगायचं तर बाई पण भारी देवा असं म्हणत त्यांनी सगळ्यांना अंतर्मुखही केलं. या अशा कित्येक भूमिका त्या अक्षरशः जगल्या आणि त्यांनी या भूमिका अजरामरही केल्या. या प्रवासात रंगभूमी हे रोहिणीताईंचं पहिलं प्रेम. त्यातल्या अनेक नाटकांमधल्या भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीला उतरल्या. आज 70च्या उंबरठ्यावर असणाऱ्या रोहिणीताईंनी गेल्या 4 दशकांपासून अधिक काळ आपल्या अभिनयातून प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन केलं. मानाच्या अशा बाप्ता पुरस्कारावर नाव कोरणाऱ्या रोहिणीताई एकमेव आशियाई अभिनेत्री आहेत. अभिनयाच्या विविध नक्षत्र छटांमधून रसिक प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यांमध्ये आसू आणणाऱ्या रोहिणी हट्टंगडी यांना जीवन गौरव पुरस्कार देताना न्यूज 18 लोकमत आणि चाहत्यांना अतिशय आनंद होतोय. जोरदार टाळ्या. आणि रोहिणीताई हट्टंगडी यांना मी विनंती करते की त्यांनी मुक्ता जीवन गौरव पुरस्कार स्वीकारण्यासाठी कृपया मंचावर यावं. मी राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांना विनंती करते की त्यांनी रोहिणी हट्टंगडी यांना सन्मान चिन्ह द्यावं. त्याचसोबत एक विशेष सन्मानपत्र आणि त्याचसोबत वामनहरी पेठे ज्वेलर्सचे विश्वनाथ पेठे यांना विनंती करते की एक विशेष गिफ्ट वाउचर ते रोहिणीताई हट्टंगडी यांना देत आहे. मुक्ता जीवन गौरव पुरस्कार. ताई, खरं तर प्रश्न काहीच विचारायचा नाही, तुम्ही बोला, आम्ही ऐकतो. नमस्कार. न्यूज 18 लोकमतचे सर्वप्रथम खूप आभार की मला मंगलताई, वीणाताई यांच्या पंक्तीत तुम्ही मला बसवलं, त्याबद्दल तुमचे खरोखर आभार. कारण आम्ही नटमंडळी थोडेसे अप्पलपोटे असतो. आम्ही आमच्या मनाप्रमाणे आम्ही सगळं काम करत असतो, आमच्यासाठी काम करत असतो. आणि या लोकांनी समाजासाठी खूप मोठं काम केलेलं आहे. त्यामुळे हा सन्मान मला या लोकांच्या बरोबर तुम्ही मला दिलात, त्याबद्दल मी तुमचे आभार मानते. खरं म्हणजे मागे वळून पाहताना मी नेहमी म्हणते की माझी हौस होती, तो माझा आता मी व्यवसाय केलेला आहे. त्यामुळे मग अशी मी म्हटलं तसं आम्ही अप्पलपोटे आहोत. मी काय केलं समाजासाठी मला माहिती नाही, पण नकळत काही केलं असेल. माझ्याकडून अनेकांना स्फूर्ती मिळाली असेल, इन्स्पिरेशन मिळालं असेल, पण ते माझ्या नकळत झालं. पण आता कॉन्शियसली काहीतरी समाजासाठी करावं असं मला या वयात वाटतंय. याच्या पुढे काय होईल मला माहिती नाही, परंतु ते व्हावं असं मला वाटतंय. आणि हा विचार करण्यासाठी तुम्ही मला प्रवृत्त केलं, त्याबद्दल तुमचे आभार. मी वामनहरी पेठे ज्वेलर्सचे विश्वनाथ पेठे यांना विनंती करते की त्यांनी 2 शब्द बोलावेत. बरेचदा राजकीय पक्षांवर बारीक सारीक कारणाने टीका टिप्पणी केली जाते, पण एका बाबतीत मात्र आपल्याकडच्या राजकीय पक्षांनी खूप जास्त प्रगल्भता दाखवलेली आहे असं माझं मत आहे. अमेरिकेसारख्या प्रगत देशामध्ये सुद्धा महिलांना मूलभूत अधिकार फार उशिरा मिळाले, पण आपल्या देशामध्ये मात्र आणि एस्पेशली महाराष्ट्रात हे अधिकार खूप लवकर मिळालेत आणि त्याचं श्रेय नक्कीच राजकीय पक्षांना जातं. आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातील तीचं महत्त्व काय हे अगदी 2 मिनटात मला सांगावंसं वाटेल. ती नसती तर माझा जन्मच झाला नसता. ती नसती तर कदाचित पहिल्या दिवशीपासून माझं पोटही भरलं नसतं. ती नसती तर मला शाळेचं तोंडही दिसलं नसतं. ती नसती तर कदाचित मॅट्रिकही झालो नसतो. ती नसती तर आपला कोणाचा संसारही उभा राहू शकला नसता. ती
ती नसती तर आपल्या मुलांना जन्म कोण देणार होतं? ती नसती तर आपल्या मुलांवरती संस्कार करून त्यांना मोठं कोण करणार होतं? ती नसती तर हे कुटुंब आणि हे समाज काय, ही दुनियाच उभी राहू शकली नसती, ही दुनियाच उभी राहू शकली नसती. धन्यवाद. महाराष्ट्र राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री माननीय आदितीताई तटकरे यांना मी विनंती करते की त्यांनी या कार्यक्रमाच्या निमित्तानं 2 शब्द बोलावे. मी सर्वप्रथम तर न्यूज 18 लोकमतचे मनापासून आभार मानते की या अतिशय स्तुतीय कार्यक्रमासाठी मला आपण सहभागी करून घेतलं आणि विशेष अभिनंदन यासाठी की मुक्तपणे स्वप्न पाहणाऱ्यांना आणि मुक्तपणे ती स्वप्न पूर्ण करणाऱ्यांना मुक्ता सन्मान आपण या ठिकाणी आज देऊन त्यांचा सन्मान केलात. मला असं वाटतं की ज्या ज्या क्षेत्रामध्ये आज या महिला किंवा माझ्या भगिनी कार्यरत आहेत त्यांना आणखीन याच्यातून प्रेरणा मिळणार आहे आणि आज न्यूज 18च्या माध्यमातून त्यांचं काम हे सगळ्यांपर्यंत पोचलं, ज्याचा उल्लेख रोहिणीजींनी या ठिकाणी केला की एक कलाकार ज्या वेळेला त्यांची कला सादर करत असतात त्यावेळेला ती मंचावर असो किंवा मोठ्या पडद्यावर असो किंवा छोट्या पडद्यावर असो पण ती लोकांपर्यंत पोचत असते. आणि आज ज्यांचा ज्यांचा तुम्ही सन्मान केला आहे, म्हणजे मी पंकजाताई आणि आम्ही आत्ता हीच चर्चा करत होतो की एकही फील्ड दुसऱ्या फील्डसोबत रिलेटेड नाही आहे, म्हणजे प्रत्येकजण हे वेगवेगळ्या फील्डमध्ये कार्यरत आहेत आणि त्यातून ते आपल्याला इन्स्पायर करत आहेत. त्यामुळे आम्हाला सगळ्यांनासुद्धा खूप आनंद आहे, मला खूप अभिमान आहे या आपल्या सोहळ्यामध्ये, या सन्मान सोहळ्यामध्ये सहभागी होत असताना. खूप काही शिकायला मिळालं. मी नेहाचं बघत होती, कोकणातली असल्यामुळे तिची एका बाजूला पळसबाग जपून परंपरा ती जपत आहे. तिच्या आजीला पण मी त्यांनाही मनापासून प्रणाम करीन की तिने आजीने तुला हे म्हणजे एक प्रोत्साहन दिलं हे काम करण्यासाठी. निलोफर असतील पिंक रिक्षा जे चालवतात आणि मला वाटते की आम्ही जी योजना पिंक रिक्षा आणले त्याच्यामध्ये आम्ही निलोफरताईंना नक्कीच त्यांचं मार्गदर्शन घेऊ की त्यांनी कशा पद्धतीनं ही राबवली. त्यानंतर 2 जावासुद्धा एकत्र काम करू शकतात हे उदाहरण आम्हाला पाहायला मिळालं. आणि कृष्णाई आहे, कृष्णाईने भारूड सादर करून तिने जे एक तिची कलेच्या माध्यमातून जी जागृती निर्माण केली आहे तीही त्यानिमित्ताने पाहायला मिळाली. पालवी तर कालच आम्ही त्यांना बालहक्क आयोगाच्या वतीने सुद्धा सन्मानित केलं. आज त्यांचा पुन्हा सन्मान होतो आहे, मला खूप आनंद आहे. सभाजी आप भी है, फुटबॉल आय थिंक क्रिकेट आणि इतर सगळे जे खेळ आहे त्यांच्याकडे खूप लक्ष असतं. फुटबॉलकडे नवी पिढी पण आकर्षित आहे, पण महिलांना त्याच्यामध्ये आणणं मला वाटतं हे एक उल्लेखनीय काम त्यांनी केलेलं आहे. त्याच्यानंतर गडचिरोली आणि इतक्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी त्याच्यावर मात करून आज तिने स्वतःसाठी एक तिची एक इच्छाशक्ती त्यानिमित्ताने आम्हाला पाहायला मिळाली जी दांडगी आहे. आणि तिने एक म्हटलं की मुलगाच फक्त घर सांभाळू शकतो असं नाही, मी सुद्धा मुलगी आहे, माझ्या 2 बहिणी आहेत मोठ्या आणि त्यांची घराची जबाबदारी तिने आज घेतली. दापोलीमध्ये ज्यांनी त्या ठिकाणी सर्व प्राण्यांची सेवा ते करतायत, आई असूनसुद्धा कुठेतरी त्या आईचं कर्तव्य पार पाडत असतानासुद्धा त्यांच्या पतीची साथ देऊन सर्व जे तिथे पशु आहेत आणि त्यांचंही पालनामध्ये त्यांनी एक मोठा सहभाग घेतलेला आहे. अनेक यापुढेही असतील, पण मला स्वतःला मी भाग्यशाली समजते की आज तुम्हा सर्वांचा सन्मान करता आला आणि आपल्याला किती जण प्रोत्साहन देतील याची वाट न बघता तुम्ही स्वतः सक्षम असलं पाहिजे स्वप्न बघण्यासाठी आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि तो प्रयत्न तुम्ही करत राहा. त्या सर्व महिलांना मी महिला दिनाच्या सुद्धा या निमित्ताने शुभेच्छा देईन. माझी इतकीच एक इच्छा राहील की महिला दिन ज्या वेळेला अधिकाधिक पुरुष साजरा करतील त्यावेळेला खऱ्या अर्थानं महिला दिन साजरा करण्याचा एक विशेष आनंद आम्हाला सगळ्यांनाच त्या निमित्ताने होईल. पण न्यूज 18चे पुन्हा एकदा आभार. थँक्यू. एक आणखीन मला राजकारणातली महिला संघर्ष यात्री म्हणून खरं पंकजाताई तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. त्यांचा संघर्ष आम्ही खूप बघितलेला आहे, जवळनं बघितलेला आहे आणि म्हणजे अतिशय प्रांजळपणे मला तुम्हाला विचारायचं आहे की कारण एरवी आपण राजकीय कुठला तरी एक कोण धरून आम्ही तुम्हाला प्रश्न विचारत असतो. मला खरंच विचारायचं की आत्ताचा हा जो सगळा राजकीय पट चालू आहे या राजकीय पटामध्ये अनेक तरुणी अनेक महिला यांना वाटतं की आपण ह्या सत्ता कारणामध्ये यावं, या प्रकारच्या ह्या सगळ्या एका पॉवरमध्ये यावं.
यावं की न यावं हे तुम्ही सांगा आम्हाला. पहिले तर मी सर्वात प्रथम मंदारजी तुमचे आभार व्यक्त करते. न्यूज 18 लोकमतचे आभारही व्यक्त करते, अभिनंदनही करते. आदितीनी सांगितलं की संघर्ष आला, शब्द आला की आम्ही इकडे टाकून दिला आहे. तर त्याच्यावर उत्तर देण्याआधी मी सर्वांचे अभिनंदन करते. अगदी रोहिणी नक्षत्र असा तुमचा उल्लेख केला, त्या नक्षत्रापासून ते निलोफरपर्यंत, अगदी कृष्णाईपासून ते पालवीपर्यंत, सभापासून ते अगदी 2 जावा एकत्र काम करेपर्यंत सगळ्यांचा उल्लेख खरं तर आदितीने केला. मी आपला तेवढा वेळ घेणार नाही. तर सर्वांचं अभिनंदन करते. प्रत्येक गोष्ट दुसऱ्या गोष्टीपेक्षा वेगळी होती, प्रत्येक कहाणी दुसऱ्या कहाणीपेक्षा वेगळी होती, प्रत्येक संघर्ष दुसऱ्या संघर्षापेक्षा वेगळा होता. राजकारणाच्या या सत्ताकारणात यावं का नाही असा तुम्ही मला प्रश्न विचारल्यामुळे ज्याला जिथे जावं वाटतं त्यांनी तिथे जावं आणि मुक्ता सन्मान मिळवावा असं जीवन त्याचं असावं. राजकारणात ज्याला यायचं आहे त्यांनी यावं, ज्याला नाही यायचं त्यांनी नाही यावं. ज्याला नारळ काढणं वरती जाऊन एक मोठं काम आहे असं एक वेगळेपण त्यांनी दाखवलं, मुक्ता सन्मान मिळवला. कोणाला लिहून सन्मान मिळतो, कोणाला अभिनय करून सन्मान मिळतो. फक्त सन्मान मिळण्याची अपेक्षा मात्र राजकारणात आल्यावर कमी करावी, कारण तो सन्मान फार कमी मिळतो. कारण राजकारणामध्ये बऱ्याच वेळा आपल्याला वेगवेगळ्या क्रिटिसिझमला सामोरं जावं लागतं, वेगवेगळ्या परिस्थितींना सामोरं जावं लागतं आणि ती तयारी ठेवून कोणाला यायचं असेल तर त्यांचं स्वागत आहे. महिलांचं पार्टिसिपेशन राजकारणात वाढलं तर नक्कीच राजकारणाचं चित्र बदलेल. म्हणजे काय, अरे संसार संसार जसा तवा चुलीवर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर. आता हे पुरुषाला कसं कळणार की तवा चुलीवर टाकायचा, त्याच्यावर भाकर टाकायची, त्याच्यावर चटके घ्यायचे, हे तिलाच कळणार आहे. आणि त्यामुळे तिला चटक्यांशिवाय काही मिळत नाही हे माहीत असल्यामुळे ती चटक्यांसाठी तयार असते, ती ह्या सगळ्या संघर्षासाठी तयार असते आणि ते पेलत असताना ती ते सकारात्मकतेने पेलते. मी कृष्णाईला म्हणलं, तुझ्या चेहऱ्यावर इतकंच प्रसन्न हसू आहे ना, म्हणजे साक्षात तुम्ही देवीचं प्रतीक आहात. आज HIV बाधित मुलांना जर गोठ्यात सोडून जात असतील घरचे लोक आणि त्यांना तुम्ही मातृत्वाचा प्रेम देताय आणि आज तुमच्या सगळ्यांच्या कहाण्या बघून रोहिणीताईंनी सांगितलं की आता मला समाज सेवा करायची इच्छा आहे. म्हणजे किती प्रामाणिकपणा त्यांनी बोलून दाखवला की हे मला आता करायचं आहे. पण कधी कधी तुमच्या वेगवेगळ्या अभिनयातून ते तुम्ही करत असता, इनडायरेक्टली नक्की करत असता आणि त्याचा प्रभाव नक्कीच समाजमनावर असतो. तर ज्याला ज्या क्षेत्रात यायचं आहे त्याचं स्वागत आहे. निर्णय घेण्याच्या क्षेत्रात जास्त महिला आल्या, ऑथॉरिटी जिथे आहे त्या क्षेत्रात जास्त महिला आल्या तर नक्कीच मला वाटतं फरक पडतो. कारण महिला विभक्त होत नाहीत आपल्या मूळ मुद्द्यापासून. तुम्ही बघा, एखादा पुरुष, माझे अनेक कार्यकर्ते आहेत, बायको वारली आहे, वर्षाच्या आत लग्न करून मोकळे झालेले आहेत. पण माझे असे कार्यकर्ते आहेत ज्यांचे नवरे वारले आहेत पण 20-20 वर्ष 10-10 वर्ष त्या एकट्या संसार थेटतात. स्त्रीला संसार करण्यासाठी दुसरं चाक मोडलं तरी खेळता येतं आणि त्यात तिची ताकद आहे. आणि म्हणून जास्तीत जास्त स्त्रिया त्या मुख्य पदावर, मुख्य भूमिकेत यावा अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि तुमचा हातभार लागावा अशा कार्यक्रमात आम्हाला यायला तुम्ही संधी द्यावी असंही या निमित्ताने माझं मत आहे. पेठेकर आणि मंदारकर आणि त्याचसोबत रोहिणीताई, तुम्हाला विनंती की नेहमी स्थानपन्न व्हावं. लगेचच आपण पुढच्या सन्मानाकडे वळणार आहोत. आपले स्पॉन्सर कन्हैया ग्रुपचे मॅनेजिंग डिरेक्टर श्री सुरेश पठारे यांना मंचावर येण्याची विनंती करते आणि त्यासोबत अभिनेत्री चिन्मयी सुमित आणि मी ज्ञानदा कदम यांना विनंती करते की त्यांनी चिन्मयी सुमित आणि कन्हैया ॲग्रोचे मॅनेजिंग डिरेक्टर सुरेश पठारे यांचं स्वागत करावं. आपण आता पुढची महिला कोण आहे त्यासाठी एक ऑडिओ व्हिज्युअल बघूयात. या आहेत नीलम दिवेकर. पण पुणे जिल्हा आज त्यांना ड्रोन दीदी म्हणूनच ओळखतो. शेतात फवारणी पुरुषच करतात असाच समज आहे, पण नीलमताईंनी हा समज मोडून काढला. घराला आर्थिक हातभार लावण्यासाठी ताईंनी फवारणी करायचं ठरवलं आणि तेही ड्रोननं. त्यासाठी त्यांनी प्रशिक्षण घेतलं. आज फवारणीसाठी त्या जिल्हाभर फिरतायत. आत्तापर्यंत 700 एकरहून जास्त क्षेत्रावर त्यांनी फवारणी केली आहे. फवारणीमध्ये कमाई किती असा विचार करत असाल तर 60,000 ते 1 लाखापर्यंत.
ग्रामीण भागातल्या महिला काय करू शकतात हे नीलमताईंनी दाखवून दिलंय. आजची स्त्री नवतंत्रज्ञान शिकू शकते आणि त्यातून आपला व्यवसायही उभा करू शकते. म्हणून आज ड्रोन घेऊन फवारणी करणाऱ्या नीलमताई फक्त कौतुकाचा विषय नाही, तर त्यांनी चोखाळलेली वाट अनेक मुक्तांना प्रेरणा देते. म्हणूनच या ड्रोन दीदीला म्हणजेच नीलम दिवेकर यांना आम्ही मुक्ता सन्मान देऊन सन्मानित करत आहोत. तर हा मुक्ता सन्मान स्वीकारण्यासाठी नीलम दिवेकर यांना मी मंचावर येण्याची विनंती करते. नीलम दिवेकर म्हणजेच ड्रोन दीदी अशी ज्यांची ओळख आहे, अशा नीलमताईंना आज आपण मुक्ता सन्मान देऊन त्यांचा गौरव करणार आहोत. त्याचसोबत एक सन्मानपत्र सुद्धा आपण नीलम दिवेकर यांना देणार आहोत. त्याचसोबत एक स्पेशल गिफ्ट वाउचर, वामनहरी पेठे ज्वेलर्सकडनं एक विशेष गिफ्ट वाउचर. नीलमताई, पुन्हा एकदा अभिनंदन. आणि कसं वाटतं, ड्रोन दीदी म्हणतात, म्हणजे नीलमताई म्हणत सगळ्याजणी ड्रोन दीदी म्हणतात, तेव्हा कसं वाटतं? मी आज ड्रोन दीदी म्हणून इथं जे आज आले, जी सरकारने ही नमो ड्रोन दीदी योजना काढली, तर मी त्याच्यामध्ये एक ड्रोन पायलट झाले. ह्याच्यामध्ये मला इतका अभिमान आहे. आणि पहिली गोष्ट, मी माझ्या उमेद अभियानाचे मनापासून अभिनंदन करते की मी आज एक उमेद अभियानामधनं ड्रोन दीदीच्या ट्रेनिंगला गेले आणि मी ड्रोन दीदी झाले. तर मी एक सामान्य कुटुंबातील महिला, मी गल्लीतनं पार दिल्लीत गेले, ह्याचा मला फार अभिमान आहे. आम्ही फक्त ड्रोन कशासाठी बघतो माहिती ना, आमच्या शूटिंगमध्ये ड्रोन शॉट्स असतात आणि ते शॉट्स इतके कंटाळवाणे होतात कारण आम्हाला कळतच नसतं शूट काय होतंय नेमकं. पण त्याचा हा असा उपयोग होऊ शकतो आणि कुणीतरी 700-800 एकरचं वावर कव्हर करू शकतं. ही माझ्यासाठी खूप खूप मोठी आनंदाची, अभिमानाची बाब आहे. एक तर हे सुचणं आणि ते एका महिलेने करणं, याच्याबद्दल खूप खूप अभिमान, खूप खूप अभिनंदन. आपलं मनापासून अभिनंदन, पुढच्या कार्यासाठी शुभेच्छा आणि धन्यवाद. तर नीलम दिवेकर यांना मी विनंती करते की त्यांनी स्थानापन्न व्हावं. अशी पुढची महिला बघणार आहोत. तिचं कर्तृत्व काय, कोण आहे ती महिला, लगेचच बघूयात. धाराशिव जिल्ह्यातल्या भूम तालुक्यातल्या बेलगाव पिंपळगावच्या झीनत सय्यद यांची ही सरपंच पदाची दुसरी टर्म आहे. गावात 50% मराठा समाज तर मुस्लिमांची संख्या 20% इतकी आहे. 30% गावकरी इतर समाजाचे आहेत. मात्र गावानं सामाजिक सलोखा जपल्यामुळे झीनत सय्यद यांना विकास कामात गावकऱ्यांचं चांगलंच सहकार्य मिळालं. ग्रामपंचायतीच्या कार्यालयातून गावाचा कार्यभार पाहतानाच झीनत सय्यद प्रत्यक्ष कामावरही देखरेख ठेवतात. त्यामुळे गावातील रस्त्यांचं काम वेगानं पूर्ण होतंय. गावात स्वच्छता राहावी यासाठी त्या दक्ष आहेत. इतकंच नाही तर गावातल्या शाळेतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती कशा प्रकारे होतीये यासाठी शाळेत जाऊन झीनत त्यांच्यासोबत संवाद साधतात. गाव समृद्ध करण्यासोबतच राज्यातील सर्व सरपंचांना त्यांनी मानधन मिळवून दिलं. सरपंचांना पेन्शन मिळावं यासाठी सरपंच परिषदेच्या माध्यमातून त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. झीनत सय्यद यांना त्यांच्या आगामी विकास कामं आणि वाटचालीसाठी न्यूज 18 लोकमतच्या हार्दिक शुभेच्छा. झीनत सय्यद यांना मी विनंती करते त्यांनी मंचावर यावं मुक्ता सन्मान स्वीकारण्यासाठी. तर मी चिन्मय सुमित यांना विनंती करते की त्यांनी सन्मान चिन्ह द्यावं झीनत सय्यद यांना. त्याचसोबत दोन्ही मंत्री महोदयांना विनंती करते की झीनत सय्यद यांना सन्मान पत्र देऊन त्यांचा गौरव करावा. आणि त्याचसोबत वामनहरी पेठे ज्वेलर्सकडनं एक गिफ्ट वाउचर. ताई, राजकारणातनं गावाची, समाजाची प्रगती साधता येते, हे कसं उमगलं, कधी उमगलं, काय प्रयत्न केलेत त्यासाठी? न्यूज 18 लोकमत परिवाराचे मनापासून धन्यवाद, आभार मानते की आपण या पुरस्काराने आम्हाला सन्मानित केलेलं आहे. आणि खरंच आपली टीम, परिवार हा एवढा सक्षम कार्यरत आहे की अगदी देशाच्या कानाकोपऱ्यापासून ते गावखेडीपर्यंत ही टीम सक्षम कार्यरत आहे. आणि आम्ही ह्या महिला इथं आहे ह्याचं एक उदाहरणच आहे. आणि हा सन्मान बघून मला एक म्हणावेसे वाटते की आपले छत्रपती शिवाजीराजेंनी म्हटले आहे की स्त्री ही स्वराज्याच्या देवाऱ्यातील देवता आहे, तिचे सन्मान आणि रक्षण झालेच पाहिजे. हे आपल्या लोकमत परिवाराने आज प्रत्यक्षात करून दाखवले आहे.
आपल्या या कार्यक्रमाचे आजचे प्रायोजक मी सर्वांना विनंती करते की त्यांनी कृपया मंचावरती यावं. वामन हरी पेठे ज्वेलर्सकडून नील पेठे आणि निरंजन पेठे, खूप खूप धन्यवाद. त्याचसोबत रंगोली डिझायनर स्टुडिओ ठाणेचे CEO धर्मेंद्र बोरीचा, दोन्ही मंत्री महोदयांना विनंती करते की त्यांनी बोरीचांना सन्मानित करावं. कन्हैया ॲग्रोचे मॅनेजिंग डायरेक्टर सुरेश पठारे, खूप खूप धन्यवाद. सोसायटी टीचे मार्केटिंग हेड अपूर्व नाईक. त्यानंतर नव्या प्राईम प्रॉपर्टीच्या निलेश माणिक पाटील, त्याचसोबत यशिता निलेश पाटील, महाराष्ट्र राज्याच्या दोन्ही मंत्री महोदया सर्वांना सन्मानित करतायत. यानंतर द्वारकादास श्यामकुमार ग्रुप महाराष्ट्र राज्याकडून गोविंद पाटील, श्री वारणा सहकारी दूध उत्पादक प्रक्रिया संघ लिमिटेड मार्केटिंग जनरल मॅनेजर अशोक कुमार सिंग, बरवा स्किन थेरपीच्या फाउंडर आणि CEO कामाक्षी जयदेव बर्वे. या सर्व प्रायोजकांचे खूप खूप धन्यवाद. यानंतर मी कृपया मंचावर येण्याची विनंती करते मिडास केअर फार्मास्युटिकल प्रायव्हेट लिमिटेडचे शशांक माने यांना, डिरेक्टर शशांक माने. यानंतर मी मंचावर येण्याची विनंती करते न्यू इंडिया अश्युरन्स को. लिमिटेडच्या मॅनेजर पब्लिसिटी डिपार्टमेंटच्या माधुरी पवार यांना. त्याचसोबत आज या मुक्ता सन्मान 2025 मध्ये ज्या ज्या महिलांना सन्मानित करण्यात आले त्या सर्व महिला रत्नांना मी विनंती करते त्यांनी कृपया मंचावर यावं. आणि या सगळ्यांच्या या सन्मानामुळे मुक्ता सन्मान 2025चा दर्जा द्विगुणित झालाय असं म्हणायला हरकत नाही. आणि या सगळ्या महिलांचा आम्हाला खरोखर खूपच अभिमान आहे. वामन हरी पेठे ज्वेलर्स प्रस्तुत मुक्ता सन्मान 2025, को पॉवर्ड बाय केसरी टूर्स प्रायव्हेट लिमिटेड, LIC हाऊसिंग फायनान्स लिमिटेड, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, वॉर्डरोब पार्टनर रंगोली डिझाइन स्टुडिओ ठाणे, स्पेशल पार्टनर कन्हैया ॲग्रो, सोसायटी टी, नव्या प्राईम प्रॉपर्टी, असोसिएट स्पॉन्सर्स द्वारकादास श्यामकुमार ग्रुप महाराष्ट्र राज्य, श्री वारणा सहकारी दूध उत्पादक प्रक्रिया संघ लिमिटेड, बरवा स्किन थेरपी, मिडास केअर फार्मास्युटिकल प्रायव्हेट लिमिटेड आणि द न्यू इंडिया अश्युरन्स को. लिमिटेड. आजचा पुरस्कार, आजचा सन्मान ज्या ज्या महिलांना मिळालाय त्या सर्व महिलांना आपल्या आजच्या प्रायोजकांकडनं एक खास विशेष भेटवस्तू दिली जाते. रंगोली डिझायनर स्टुडिओ ठाणेकडनं एक खास विशेष भेटवस्तू, द्वारकादास श्यामकुमार ग्रुप महाराष्ट्र राज्य यांच्याकडून सुद्धा या सर्व पुरस्कारार्थींना एक खास विशेष भेटवस्तू, बरवा स्किन थेरपीकडून सुद्धा या सर्व सन्मानार्थींना एक विशेष भेटवस्तू. आपण पुन्हा एकदा टाळ्यांच्या कडकडाटात या सर्वांचं अभिनंदन करूयात आणि शुभेच्छा देऊयात. तर पुढच्या वर्षी सुद्धा अशाच काही महिला रत्नांचा शोध घेऊन पुन्हा मुक्ता सन्मान 2026 मध्ये भेटूयात.